शेतकरी लाल खुराक, लंपी, कोरोना यासारख्या आजाराला जनावर बाबतीत सामोरं जात असताना या गोकुळने जे डिबेंचर कट केलेलं आहे, हे डिबेंचर ताबडतोब तालुक्यासह जिल्ह्याच्या खात्यावरती दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याचं त्यांनी काम करावं. नाही जर त्यांनी असं केलं तर यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल. अनेक वेळा मोर्चे, अनेक वेळा निवेदन, अनेक वेळा उपोषण जरी केले पण त्या कुठल्याही गोष्टी त्यांनी विचार केलेला नाही. हे कोर्टाचे चेअरमन संचालक मधून तुपात आणि तेलामध्ये इंजिन डिपोळे चालू होत असताना त्याला 40 घ्यायची काही गरज नव्हती. आणि आमच्या दूध उत्पादकाच्या तोंडावर सन मारायचं काम केलं. याचा तळतळ त्या संचालक वाडीला, चेअरमन वाडीला राहिल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही चेअरमनला, संचालकांना त्या रस्त्यावर फिरू देणार नाही किंवा दूध संघामध्ये एंट्री करू देणार नाही. गोकुळ दूध संघाकडून दूध संकलक संस्थांचे पैसे मनमानी पद्धतीने कपात केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात घेतलेल्या जवाब दो मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांचा संताप उफाळला. शासकीय विश्रामगृह ते धैर्यप्रसाद हॉल मार्गे गोकुळ दूध संघ कार्यालय, ताराबाई पार्क या मार्गावर शेकडो गाई म्हशींसह हजारो दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले. मोर्चाचे नेतृत्व शौमिका महाडिक करत असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गोकुळ संघाकडून जबाब मागण्यात आला. मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी नेत्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचं मात्र दिवाळं, दूध आमचं, निर्णय तुमचा चालणार नाही अशा घोषणा देत जोरदार निषेध व्यक्त केला. मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यातील दूध उत्पादकांमध्ये या आंदोलनामुळे प्रचंड असंतोष दिसून येत आहे. मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष सुतराम गोडके वडणगे आज हा मोर्चा काढला आहे. जो कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाने 45% डिबेंचर जे कट केलेलं आहे, हे डिबेंचर ताबडतोब तालुक्यासह जिल्ह्यातील दूध संस्थेच्या खात्यावरती पुन्हा वर्ग करावे. हे जर त्यांनी नाही केलं तर यापेक्षा उग्र मोर्चा काढला जाईल. अनेक वेळा मोर्चे, अनेक वेळा निवेदन, अनेक वेळा उपोषण जरी केले पण त्या कुठल्याही गोष्टी त्यांनी विचार केलेला नाही. माननीय गोकुळचे चेअरमन यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलं होतं की डिव्हिजन तुम्ही जे 45% कट केले ते राज्यासह जिल्ह्यातील दूध उत्पादकांना हे अन्यायकारी ठरणार आहे. पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत असताना डिव्हिजन तुम्ही कट करू नका. या दूध संस्थेना त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा किंवा लाभ होणार नाही. यापासून दूध उत्पादक वंचित होणार आहेत आणि अडचण देणार आहेत. पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत आहे. शेतकरी लाल खुराक, लंपी, कोरोना यासारख्या आजाराला जनावर बाबतीत सामोरं जात असताना या गोकुळने जे डिबेंचर कट केलेलं आहे, हे डिबेंचर ताबडतोब तालुक्यासह जिल्ह्याच्या खात्यावरती दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याचं त्यांनी काम करावं. नाही जर त्यांनी असं केलं तर यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल. आजच्या आंदोलनाचं स्वरूप असं आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून, श्रमिक वहिनींच्या माध्यमातून गेले बरेच दिवस झालं आम्ही त्यांना निवेदन दिलं होती. मी स्वतः उपोषणाला बसलो होतो गोकुळ बाजारात. 45% तुम्ही डिबेंचर जे कट केलंय तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व दूध संस्थेच्या खात्यावरती एका संस्थेचं 30 लाख रुपये त्यांनी ठेवून घेतलेला आहे. ते पैसे त्यांच्या खात्यावर न ठेवून घेता ते पैसे तुम्ही दूध उत्पादकांना द्या. आज पशुपालन उत्तम व्यवसायात असताना माझे शेतकरी वर्ग, पशुपालन उत्तम व्यवसाय करणारी युवा पिढी नॅशनल बँकेचं, अण्णासाहेब पाटील बँकेचं कर्ज काढून त्यांनी पशुपालन उत्तम व्यवसाय खरेदी करत असताना त्यांनी या व्यवसायाकडे वळल्यात. पण त्यांनी तसं न करता राहू दे, तुमच्या डिव्हिजन पाहिजे ना ते दूध उत्पादकांना तुम्ही कर्ज म्हणून द्या आणि पशुपालन उत्तम व्यवसाय अडचण झालेला दूर करा. हे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं असं झालेलं नाही. आजचा मोर्चा जो आहे ते शमिका आणि वहिनी मला पाठिंबा दिलाय आणि जेणेकरून माझा जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शमिक वहिनीच्या पाठीशी राहून आमचा लढा असाच चालू राहणार आहे. सामान्य शेतकऱ्याची, दूध उत्पादकाची दिवाळी चांगल्या अर्थानं साजरी होत असताना ह्या वर्षी ह्या लोकांची कपात केली आणि आमच्या दूध उत्पादकाच्या तोंडावर सन मारायचं काम केलं. याचा तळतळ त्या संचालक वाडीला, चेअरमन वाडीला राहिल्याशिवाय राहणार नाही. त्याने या 8 दिवसामध्ये त्याने रिबेट आमचं जे आहे जे डिबेंचरचं खात्यावर नाही जमा केलं व्याजासकट तर कुठल्याही चेअरमनला, संचालकांना या रस्त्यावर फिरू देणार नाही किंवा दूध संघामध्ये एंट्री करू देणार नाही. आम्ही अस्तित्वाची लढाई आहे. आमच्या तुमच्या कुठल्या सिस्टीमला विरोध नाही. पण दूध उत्पादकाच्या जेव्हा तुम्ही मोठवायचं काम केलंय, तुम्हाला महिन्याला पाकिट यायचं काम या कुठील राजकारणी नेत्यांनी केलेलं आहे. तुम्ही नुसत्या पैशासाठी तिथं जाऊ नका. दूध उत्पादकाच्या ज्या अडचणी आहेत, मध्ये जनावरांना लंपी आजार झालेत, काही जनावर आजारानं, लाळीच्या साथीनं आजारी पडलेत. त्याचं नुकसान या दूध संघानं कधी त्याचं पाऊल उचललं नाही. काही संचालक असे महाशय आहेत ज्यांच्या स्वतःच्या दूध संस्था आहेत, त्यांच्या दूध संस्थेच्या म्हशीच्या विक्री दररोज 300 लिटर होत्यात आणि
म्हशीचं दूध उत्पादन तुमचं का कमी आहे? जे संचालक विद्यमान या बॉडीमध्ये आहेत त्यांच्या संस्था पहिल्या तपासा, त्यांचं डिबेंचर तुम्ही किती कट केलं हे तपासा. आमच्याकडे त्याचा तपशील आहे. ज्या ज्या संस्थेच्या संचालक आहेत त्यांचं मत तुम्ही काही घेतलं नाही. आज माझ्या संस्थेचं 8,61,000 घेतलेलं आहे. आज रघु पाटील संस्थेचं 4,61,000 घेतलेले आहेत. आमच्या चिखलीच्या गावातून तुम्ही 32 लाख हे कपात केल्या. ते 32 लाख आमच्याकडे आलं असते तर आम्ही दूध उत्पादकाला 20%, 22% डिव्हिडंड दिला असता आणि दूध उत्पादकाची आमची दिवाळी चांगल्या अर्थानं सुखी समृद्धीने झाली असती. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.